काश्चश्च परमेश्वास शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. हा श्लोक नुसतं युद्धभूमीचं वर्णन करत नाही, तर त्यात गूढ जीवन दर्शन आहे, जो आपण आपल्या दैनंदिन आणि आंतरिक जीवनातही लावू शकतो. काशीचा सामर्थ्यशाली धनुर्धारी राजा, महान योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट आणि अपराजित सात्यकी हे सर्व पांडवांच्या बाजूने उभे होते. या श्लोकात जसं बाह्य योद्धे आहेत, तसेच आपल्याही मनात अनेक आंतरिक योद्धे आहेत, जसे की धैर्य, विवेक, कर्तव्य, बुद्धी, सत्यप्रियता, आत्मनिर्भरता. इथे सात्यकी म्हणजे धैर्य, काशीराज म्हणजे विवेक, धृष्टद्युम्न म्हणजे कर्तव्यबुद्धी, शिखंडी सत्यप्रियता, विराट म्हणजे आत्मनिर्भरता. आपल्या जीवनात आपण कोणत्या गुणांची साथ देतोय, कोणते विचार आणि प्रवृत्ती आपल्यासोबत आहेत. श्लोक युद्धाची तयारी दाखवतो, पण हे युद्ध फक्त कुरुक्षेत्रातलं नाही. ती आपल्या मनातील मोह, द्वेष, अहंकार, भीती इत्यादींच्या विरोधातला हा संघर्ष आहे. बाहेरच्या संकटांपेक्षा स्वतःच्या मनातील द्वंद्व सोडवणं अधिक आवश्यक आहे. श्लोकात सात्यकीला अपराजित म्हटलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्याला कधीही हार मिळाली नाही, तर तो हारूनही पुन्हा उठतो म्हणून अपराजित आहे. म्हणजेच आयुष्यात अडथळे येतातच, पण जर आपण आत्मविश्वास आणि धैर्य टिकवलं तर आपणही अपराजित ठरतो. या श्लोकात जे वीर आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या गुणांचे आहेत, पण एका हेतूसाठी एकत्र आलेले आहेत. म्हणजेच आयुष्यात एकटं लढणं कमी पडतं. चांगले विचार, उत्तम सल्लागार आणि सहकार्य मिळाल्यास संघर्ष सुसह्य होतो. हा श्लोक वाचून आपण आपल्यालाच प्रश्न विचारू शकतो की मी माझ्या जीवनात कोणत्या शिखंडी किंवा सात्यकीला पोचतोय? मी अपराजित राहण्यासाठी कोणत्या सवयी बाळगतो बरं? आणि मी कोणत्या दृष्टद्युम्नाकडून प्रेरणा घेतो? हा श्लोक फक्त युद्धाचं चित्र उभं करत नाही, तर आपल्या अंतर्मनातील शक्ती जागृत करतो. श्री कृष्णार्पणमस्तु.